रामनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ या ठिकाणी आणि या ठिकाणी गणपती उत्सवाचा खूप उत्साह असा मंडळामध्ये ओसंबून आलेला आहे। तर मंडळाचे अध्यक्ष आज आपल्याशी चर्चा करणार आहेत। आपण विचारू त्यांना की आजच्या देखाव्याबाबत काय आहे। तर आजचा कोणता देखावा आहे? उज्जैनचा देखावा केलेला आहे महाकालेश्वर। काय काय केलेलं आहे त्याच्यामध्ये? काय काय दाखवलं? त्याच्यामध्ये आम्ही महादेवाची पिंड उज्जैनला आहे सध्याला। सेम हुबेहूब अशीच आहे का? आणखी काय काय आहे? महादेवाची पिंड आणि त्यानंतर आलं महादेवाचं एक मूर्ती आणि नंदी केलेलं आहे। मला बोलता येत कशी सुचली ही संकल्पना की आज महाकालेश्वर उज्जैनचं आमच्या मंडळाचे सर्व सदस्यांनी उज्जैनला गेलो होतो। मंडळातल्या सगळ्या सदस्यांनी विचार केला की आपण उज्जैनची मूर्ती आपल्या श्रीरामनगरमध्ये साकारली पाहिजे की जेणेकरून जे लोकांचं तिथे जाऊन दर्शन नाही होणार त्याचं आपल्या रामनगरमध्ये दर्शन होईल। तर आपण त्यानुसार श्रीरामनगरमध्ये हुबेहूब उज्जैनची मूर्ती साकारलेली आहे। उज्जैनला तुम्ही काय काय बघितलं म्हणजे ते इथं बनवून? उज्जैनला आम्ही सेम महाकालची मूर्ती बघितलेली आहे। तिथं भस्म आरती वगैरे जे करतात ते पण आम्ही इथं घेतलं आहे। जसे धूप आरती, भस्म आरती, त्यानंतर महादेवाचा शृंगार वगैरे जे आपण करतो ते सर्व या ठिकाणी आपण करणार आहोत। त्यानुसार आपण डेकोरेशन करून आहे। तसेच परिसरातील सर्व नागरिकांना आपण कळवलेले पण आहे की आवश्यक उज्जैनचा एक म्हणजे तुम्हाला हुबेहूब असं उज्जैनला आल्यासारखं वाटतं? ये तुम्हाला इथं आल्यावर तुम्हाला असं वाटेल की आपण बरोबर उज्जैनची मूर्ती महाकालची जी ज्योतिर्लिंग आहे ते आपण इथं अनुभवलेलं आहे। गणेश मंडळाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आपण बघू शकता आज जी त्यांनी मूर्ती आणलेली आहे तर खूप छान अशी मूर्ती आहे आणि कोरी करकरीत मूर्ती अशी आणि मेन म्हणजे असं मंडळातीलच सदस्य जे आहेत त्यांनीच त्याला असं डेकोरेट केलेलं आहे। आणि सोबतच या मंडळाच्या वतीने इथं उज्जैनला जे लोक जाऊ शकत नाही त्या लोकांच्या दर्शनासाठी उज्जैनच्या हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी महाकालच्या बनवलेल्या आहेत। भिंतीला जे पोस्टर वगैरे बनवलेले आहे पोस्टर आपण बघू शकता लेण्यावर पोस्टर असतात आणि उज्जैनला महाकालच्या मंदिरामध्ये जे पोस्टर आहे ते पोस्टर सुद्धा यांनी इथं डेकोरेट काय केलेले आहे आणि स्वतःच्या मेहनतीनं असं खूप छानसं आणि सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी हुबेहूब उज्जैनच्या महाकालचे मंदिर इथं बनवण्यात आलेले आहे आणि डेकोरेशन सुद्धा खूप सुंदर आहे। ज्या देखावा जो इथं बनवला आहे या त्या निमित्ताने आजचा पहिला दिवस आहे तर त्या महाआरतीला आपण इथं आलेलो आहोत। तर आज त्यांच्या जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार किती वर्ष झाली हे आपण त्यांनाच विचारणार आहोत। उज्जैनची महाकालेश्वरची मूर्ती आम्ही स्थापना केली देखावा त्यासाठी आता हे लोक येण्याची गर्दी खूप होऊ लागली पाहण्यासाठी। तर लोक येतात, दर्शन घेतात, जातात। छान बनवले, चांगलं बनवले, त्यासाठी लोकांची गर्दी वाढली। दरवर्षी काही ना काही देखावा असतो आपल्या इथं। मग यावेळेस महाकालेश्वरचा जो तुम्ही ठेवला तर काय संकल्पना होती याच्याबद्दल? संकल्पना अशी होती की लोकांना माहिती व्हावी की महाकालेश्वर कसं आहे सगळ्यांना, ज्यांना जाता येत नाही ते इथं त्यांना माहिती व्हावी म्हणून। आणि आता 10 दिवसाचं नियोजन कसं आहे? दररोज जे आपलं दररोज देखावा आरती होणार। रोज सकाळी 9 वाजता आरती राहणार, संध्याकाळी 8, 8:30च्या आसपास आरती होणार। बद्रीनाथ अवघड माझं माहेर आहे रामनगर, श्रीरामनगर माझं माहेर आहे आणि इथं जे देखावा केला महाकालेश्वरचा तो इतका सुंदर म्हणजे ते बघितलं तर असं वाटतं उज्जैनमध्येच गेले मी डायरेक्ट तिथंच आल्यासारखं वाटतंय मला। आणि इतकं सुंदर म्हणजे ते सांगण्याच वरनं मी सांगूच शकत नाही एवढं छान देखावा केलेलं आहे म्हणून। त्यांचं म्हणावं तितकं कमी कौतुक आणि खूप 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 छान केलं त्यांनी आणि हे चांगलं वाटतंय मला। उज्जैनचं जे महाकालेश्वर देखावा केला तर याच्यात महिला मंडळींचा काय सहभाग आहे? महिला मंडळ आता आम्ही भजनी मंडळ, महिला मंडळ सगळ्या दररोज हरिपाठ वगैरे सगळं इथं पूजा आरती, सकाळी आरती, संध्याकाळी पण आरती, जे देवाचा नैवेद्य वगैरे हे सगळं दोन्ही टाईम होणार। पुन्हा रांगोळी वगैरे हे सगळं दैनंदिन 10 दिवसाचा जो शेड्यूल आहे तो सगळा होणार। आणि महिला मंडळीकडून काही विशेष कार्यक्रम ठेवण्यात आले? हो, खूप कार्यक्रम ठेवणार आहे 10 दिवसामध्ये। भरपूर कार्यक्रम होणार आहे इथं। भजन स्पर्धा होणार आहे, संगीत खुर्ची होणार आहे, मुलींसाठी रांगोळी स्पर्धा होणार आहे,
ड्रॉइंग होणार आहे, चित्रकला ज्यांना चांगली चित्र बनवता येतं महाकाली म्हणजे महादेवाचं ते पण आपण इथं हे करणार आहे. असे या सगळ्या गोष्टी आहे इथं होणार आहेत. माझं नाव बाबासाहेब एकनाथ शिंगारे, श्रीरामनगर सिडको इंटू संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. आज 35 वर्ष झाले सगळे आपल्या या कॉलनीतले तरुण मित्र, आपले बनसोडे मामा, सोळंके मामा, हे जुने यांच्यानंतर आता आम्ही पिढी आता नवीन पिढी आता संकल्प केला ओंकारेश्वर मंदिराच्या आपल्या उज्जैनला पण जाणं होणार नाही, त्यासाठी देखवा व दररोज अलग अलग कार्यक्रम राहणार आहे. त्याच्यानंतर रक्तदान शिबिर बी राहणार आहे, नेत्रदान शिबिर बी डोळ्याचे दाखवणार आहे. या आज नेत्र तपासणी असो काही असो हे इथं हेल्थ चेकअप कॅम्प वगैरे तुम्ही इथं ठेवणार आहे. आणखी कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम? रांगोळी स्पर्धा होईल, भजनी मंडळाचं लेडीजचं हे होईल, भरपूर कार्यक्रम होणार आहेत. आज तर दुसरा दिवस आहे, आता उद्या पण सुरुवात होणार आहे. समोर महादेवाची मूर्ती येणार आहे, जे महादेवाचे तपासायला बसणार आहे ते समोर महादेवाची मूर्ती येणार आहे, मूर्ती येणार आहे. आता जो समजा उज्जैनचा देखावा महाकालचा तुम्ही बनवला तर याला बनवायला किती दिवस लागले आणि कोणी बनवला? एक महिना लागला. हे सगळे म्हणजे जेवढे आपले मित्रमंडळी यांनी सगळ्यांनी विशेष कोणी आर्टिस्ट वगैरे आणला होता बनवायला? तुम्ही स्वतः मंडळाने? आम्ही ज्यांच्याकडून 15 वर्षापासून करतो ना त्यांच्याकडून मधुकर पाटील यांच्याकडून करून घेतले. म्हणजे एकदम हुबेहूब वाटतं त्याच्यामुळे का रेडीमेड वगैरे? नाही बनवून घेतलं ते, रेडीमेड बनवलं. आता किती दिवस टेकू शकतो तो? नाही का? हा, याला समोरून बॅरिकेड येणार आहे. असं इथून दर्शन घेतलं, इथून बॅरिकेड लावून असं दर्शन घेऊन शिवाजी महाराज दर्शन घेऊन हे झाल्यानंतर गणपती दर्शन घेऊन बाहेर जाणार. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये ज्या प्रकारे नंदी महाराज विराजमान आहेत त्याचप्रमाणे हुबेहूब दर्शन आपण त्यांचं घेऊ शकतो. असं श्रीरामनगर गणेश मंडळाच्या उत्सवाच्या वाटीने सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना असे आवाहन करण्यात येते की एकदा तरी हा देखावा बघण्यासाठी आणि मंडळाचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यावी.